तुम्हाला मी लवकरच काहीतरी गिफ्ट देणार आहे. काय विषय ना पुढे सांगतेच. त्याआधी शाबू वड्याची थोडीशी रेसिपी शेअर करते. इथं मी भिजवून घेतलेला 2 वाटी एवढा शाबू घेतलाय. त्याच्यामध्ये शिजून घेतलेले बटाटे कुस्करून टाकलेत. लगेच मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आणि भरडसर केलेला शेंगदाण्याचा कुट्टा सुद्धा टाकलाय, म्हणजे छान आपले शाबू वडे चवीला सुद्धा होतात. त्याच्यामध्ये मीठ टाकलंय चवीनुसार. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. एक गोळा असा बनवून घ्यायचा आणि त्याच्यातून थोडं थोडं घेऊन आपल्याला या पद्धतीने शाबू वड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं मी शेंगदाण्याच्या तेलामध्ये शाबू वडे तळणार आहे. तुम्ही जे कोणत्या तेलामध्ये तळतात ते तेल घ्या, त्याच्यामध्ये असे टाकून द्यायचे आणि फुटू नये म्हणून अगदी बारकाईने आपण ते असे पलटून घ्यायचे. त्यानंतर कलर चेंज झाला आणि क्रिस्पी झाले का असे काढून घ्यायचे. दह्यासोबत तुम्ही घेऊ शकता. आता सांगते की मी तुम्हाला काय गिफ्ट देणार आहे. तर संक्रांतीसाठी मी लवकरच गिव्ह अवे ठेवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कसं पार्टिसिपेट करायचं हे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्टे ट्यून. कितीही स्वयंपाक केला ना तर असा किचनवरती पसारा होतो आणि तो आपल्यालाच आवरावा लागतो आणि हे आवरल्याच्या आधी तर आपल्याला झोप येऊ शकत नाही. तर लवकरच भेटू. बाय.